आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी अशी अंडा मेथीची भाजी। अगदी झटपट बनवून तयार होते, चवीला छान बनते आणि मेन म्हणजे नेहमी आपण कधी फार तर अंड्याची भुर्जी करतो, त्याच्यापेक्षा एक काहीतरी वेगळी टेस्ट असते। तर बनवायला देखील सोपी आहे आणि नवीन चव देखील येते। तर इथे मी अंडा मेथी बनवण्यासाठी 6 अंडे घेतलेले आहेत। एक 4 ते 5 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। लसण पाकळ्या ज्या आहेत त्या देखील कट करून घेतलेल्या आहेत आणि मेथीची जुडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे। तर ती आपल्याला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहे। आता आपण कढई गरम होण्यासाठी ठेवूया। त्याच्यामध्ये म्हणजे मी 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालूयात, 1 चमचा मोहरी घालूयात, तेल व जिरे व मोहरी फुलली की आता याच्यामध्ये हिरवी मिरची घालूया, लसूण घालूयात। याचा हलकासा रंग चेंज झाला की आता याच्यामध्ये आपण जी मेथी घेतली होती ती घालूयात। मेथी छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। मेथी छान परतली एक 2 मिनिट आपल्याला तेलामध्ये छान मेथी परतवायची आहे। आता आपण याच्यामध्ये हळद घालूयात, 1 चमचा धनेपूड घालूया, 1 चमचा लाल तिखट घालूयात। लाल तिखट तुम्ही स्किप देखील केलं तरी हरकत नाही, कारण हिरवी मिरची आपण वापरलेली असते, त्याच्यामुळे तुम्ही तिखटाच्या प्रमाणानुसार तुमच्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही तिखट घाला। थोडासा गरम मसाला देखील याच्यामध्ये मी घातलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे। आता एक एक करून आपण याच्यामध्ये अंडे फोडून घेऊयात। अशाच पद्धतीने आपल्याला एक एक करून सर्व अंडे याच्यामध्ये फोडून घ्यायचे आहेत। तुम्ही जर हे साइडला अंडे परतून घेतले तर हे मेथी व अंडे एकजीव होत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही मेथीची जी भाजी आहे ती याच्यामध्येच डायरेक्टली तुम्हाला फोडायची आहे, तेव्हाच ते प्रॉपर एकजीव होतात। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। मीठ देखील तुम्हाला ह्याच प्रोसिजरच्या टायमिंगला मीठ घालायचं आहे। जर वरतून तुम्ही मीठ घातलं तर ते एका ठिकाणी लागेल, एका ठिकाणी लागणार नाही, त्यामुळे मीठ जेव्हा तुम्ही अंडे फोडणार आहात त्याच वेळेस तुम्ही मिक्स करून घ्या। आता हे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचंय। एक 2 मिनिटं व्यवस्थित आपल्याला प्रॉपर शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतवायचं आहे। अगदी झटपट बनवून तयार होते, कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये बनते आणि मेन म्हणजे चवीला देखील उत्तम लागते। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपली अशी मेथी अंडा भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही मेथीची भुर्जी देखील म्हणू शकता। तर अशी तुम्ही चपाती भाजी कशाबरोबर रोटी कशाबरोबरही सर्व करू शकता। तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा व कमेंट देखील करा।